नमस्कार, एबी मराठीच्या उजनी अपडेटमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतो आहे। घाटमाथ्यासह भीमाशंकर आणि खिरेश्वरला गेल्या 24 तासामध्ये पावसानं झोडपलेला आहे। अतिमुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे दौंड येथून उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही 1 लाख क्युसेकच्या पुढे गेल्यानं उजनीतून सुद्धा आता पूर नियंत्रणासाठी सोडण्यात आलेला विसर्ग वाढवला जातो आहे। आज सकाळी 6 वाजता उजनीमधून 85,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता। सकाळी 8:30 वाजता या विसर्गामध्ये वाढ केलेली असून हा विसर्ग आता 95,000 क्युसेक्स इतका करण्यात आलेला आहे। तर वीज निर्मितीसह एकूण 96,600 क्युसेकचा विसर्ग हा उजनीमधून भीमा नदी पात्रामध्ये सोडण्यात येतो आहे। काल दिवसभरात भीमाशंकर, खिरेश्वर त्याचबरोबर उजनीच्या वर असणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अक्षरशः मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे दौंडची आवक जी काल सकाळी 12,000 क्युसेक्स इतकी होती ती आज सकाळी 24 तासामध्ये 1 लाखाच्या पुढे गेली। ही आवक 1,40,000 50,000 क्युसेक्स पर्यंत जाण्याची शक्यता असल्यानं उजनीतून आता पाणी सोडलं जाते। उजनी 110% वरती गेलं होतं, मात्र गेल्या 2 दिवसापूर्वी हे धरण पुन्हा 100% पर्यंत खाली केलेलं होतं आणि त्यामुळे पूर नियंत्रणाच्या दृष्टीने सध्या तरी प्रशासन अलर्ट आहे, योग्य पाण्याचं नियोजन करत आहे। मात्र सध्या 1 लाखाच्या आसपासचा विसर्ग उजनीतून व्हायला सुरुवात झालेली आहे। तर सीना नदीची परिस्थिती भीषण असल्यामुळे सीना आणि भीमा ज्या ठिकाणी संगम होतो तिथून पुढे मात्र खूप मोठी पूरस्थिती येण्याची शक्यता आहे। आज दिवसभरामध्ये पाऊस कसा राहतो यावरती भीमाकाठी त्या ठिकाणी दिलासा मिळतो का पुन्हा एकदा पुराला सामोरं जावं लागतं हे चित्र स्पष्ट होणार आहे।